बच्चू कडू राज ठाकरेंच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही असं बच्चू कडू म्हणतात। शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे आंदोलनाच्या बाबतीत चर्चा होईल असं देखील या ठिकाणी बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे। बच्चू कडू यांच्या स्वागताकरता नांदगावकर शिवतीर्थाबाहेर दाखल झालेले होते। बच्चू कडू आता राज ठाकरे यांच्या भेटीकरता साधारणतः 8:45च्या दरम्यान शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया शिवतीर्थाबाहेर। आपले प्रतिनिधी आहेत स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, साधारणतः 9:02 आता होत आहेत। 8:45च्या दरम्यान बच्चू कडू शिवतीर्थात पोहोचलेले आहेत। काय घडतंय नेमका आतमध्ये? लागवी बच्चू कडू हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी बच्चू कडू आलेले आहेत। माझ्या मागे शिवतीर्थ आपण पाहतो। या ठिकाणी दोन नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सुरू आहे। बच्चू कडू यांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिला होता आणि यानंतर अनेकांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। यामध्ये मनसेने सुद्धा पाठिंबा दिला होता। त्यामुळे नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती सुद्धा चर्चा होणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर पनवेलमध्ये शेकापच्या मंचावरती राज ठाकरे होते। भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती शेकापला सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र यानंतर बच्चू कडू सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वारंवार सरकारला घरचा आहेर देताना पाहायला मिळत होते। यानंतर त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आणि सरकारला घेरण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला होता। यानंतर आजचा खरं तर शेतकऱ्यांच्या विषयांवरती, कर्जमाफीवरती, पीक विमा असेल, इतर जे विषय असतील या संदर्भात चर्चा होणार आहे। विस्तृत चर्चा ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरतीच होईल, फक्त कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी 8:45च्या सुमारास बच्चू कडू हे शिवतीर्थात दाखल झालेले आहेत। आता 9:02 झालेले आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या विषयांवरती ज्या बाबी समोर आलेल्या आहेत, राज ठाकरे यांनी सुद्धा मेळाव्यातून जे जनसामान्यांचे प्रश्न आहेत त्यावरती भर देण्याचे जे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते आणि जुन्या जाणत्या नेत्यांना सुद्धा सोबत घेऊन काम करा अशा प्रकारचे आदेश दिले होते। यानंतर काही भेटीगाठी या ठिकाणी राज ठाकरे यांच्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। शेकापच्या मंचावरून दिलेले सूचना असेल, आदेश असेल आणि यानंतर बच्चू कडू यांच्यासोबतची चर्चा असेल। यामुळे आगामी भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा होते? ऑक्टोबरच्या आंदोलनासंदर्भात नेमकं काय आश्वासन दिलं जात आहे बच्चू कडूंना, हे पाहणं महत्त्वाचं असेल। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।